नमस्कार मित्रांनो, ज्योती त्राटक या विषयावर आपण बोलणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला विचारतोय, मित्रांनो, तुम्हाला असं वाटतंय का की तुमचा फोकस हरवलाय? साध्या भाषेत सांगायचं तर कामाला प्रयत्न करताय कामासाठी, पण कामात लक्ष लागत नाहीये. करावंसं वाटतंय पण होत नाहीये, विचलन होतंय. अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय विद्यार्थी, अभ्यासाला बसतायत पण अभ्यास लक्षात येत नाहीये, अभ्यास करावासा वाटत नाहीये किंवा कुठेतरी डिस्ट्रॅक्शन होत आहे. तर मित्रांनो, याचा उत्तर जर हो असेल तर नक्कीच तुमची एकाग्रता ढळत चालली आहे, तुमचा फोकस हरवलाय. आता तुम्ही म्हणाल मग करायचं काय? तर मित्रांनो, मला सांगताना खूप आनंद होतो आहे की आपल्या भारतीय योगशास्त्रामध्ये यावर खूप चांगलं सोल्युशन दिलेलं आहे, ज्योती त्राटक. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप छान आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा, अजिबात स्किप करू नका. मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे ज्योती त्राटक म्हणजे काय, कसे करावं आणि त्याचे फायदे काय आहेत. तर मित्रांनो, आता आपण एक सुरुवात करताना गोष्ट पाहू की त्राटक म्हणजे काय. कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं याला त्राटक म्हणतात. आता आपण ज्योती त्राटक म्हणजे काय की ज्योती, एक ज्योतीवर लक्ष केंद्रित करणं म्हणजे ज्योती त्राटक. मुळात त्राटक हा षटकर्माचा एक भाग सांगितला जातो. योगामध्ये षटकर्म आहेत आणि त्याच्यापैकी त्राटक हे एक कर्म आहे. मनाच्या शुद्धीकरणासाठी, मनाच्या म्हणजे शौच शुद्धीकरण याचा एक विधी हे त्राटक सांगितलं जातं. त्राटक हे कायम करायचं नसतं, पण त्राटक करून तुमच्या एकाग्रतेत वाढते किंवा तुम्ही जी काही साधना करता ती साधना अधिक चांगली होते. आम्ही संमोहनामध्ये, हिप्नॉसिसमध्ये हे ज्योती त्राटक, बिंदू त्राटक किंवा सूर्य त्राटक या गोष्टींना फार महत्त्व देतो. आत्मसंमोहनामध्ये सुद्धा उपयोग होतो किंवा प्रत्यक्ष हिप्नॉसिसमध्ये नजरेचं तेज वाढवण्यासाठी ह्या त्राटकाचा उपयोग होतो. पण आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीने ज्योती त्राटक कसं करावं हे सांगणार आहे. मित्रांनो, काय करायचं आहे की एक छान मेणबत्ती घ्यायची आहे. आता काही ठिकाणी असं म्हटलं जातं, काही गुरु सांगतात की साजूक गाईच्या तुपामध्ये ज्योत लावून त्याच्यावर ज्योती त्राटक करणं बरोबर आहे. प्राचीन ग्रंथामध्ये तसंच दिलेलं आहे. पण आपण सोपी पद्धत अवलंबणार आहोत मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुमच्याकडे अवेलेबल असणारी किंवा मार्केटमध्ये सहज मिळणारी एखादी मेणबत्ती आपण घ्यायची आहे. आता मेणबत्ती घेतल्यावर त्राटक करताना हे त्राटक शक्यतो संध्याकाळी काळोख पडल्यावर किंवा रात्री झोपताना तुम्ही करू शकता. काळोख पडल्यावर काळोखात ज्योती त्राटक करणं अतिशय चांगलं. जसं आपण दिवे लागणीच्या वेळी दिवे प्रज्वलित करतो तसंच हे त्राटक करायचं आहे. आता काय करायचं आहे की तुम्ही सुखासनात बसा, मांडी घालून बसा. जर तुम्ही योगा वगैरे करणारे असेल, तुम्हाला सिद्धासन, पद्मासन जमत असेल तर अतिशय उत्तम, तुम्ही त्याप्रमाणे बसू शकता. नाहीच जमत तर तुम्ही शक्यतो चटईवर मांडी घालून बसायचं आहे आणि आपल्या बरोबर नजरेच्या समांतर ही ज्योत पेटी ठेवायची आहे. आता मेणबत्ती छोटी असू शकतं, मग काय करायचं, एखादं कॅन्डल स्टँड मार्केटमध्ये मिळतं किंवा तुमच्याकडे अवेलेबल असणारा डबा वगैरे घ्या किंवा एखादी वस्तू घ्या, त्याच्यावरती मेणबत्ती पेटवून लावायचे, काही हरकत नाही. एकच अट की तुमच्या नजरेच्या समोर मेणबत्तीची ज्योत आली पाहिजे. आता काय करायचं आहे, पहिली स्थिती की काळोख आहे, संध्याकाळ आहे, तुम्ही शांतपणे ज्योतीवर लक्ष केंद्रित करताय. साधारण 2 मिनिटं, 1 मिनिट शक्य असेल तर 2 मिनिटं, 3 मिनिटं, जेवढा वेळ शक्य आहे तुम्ही ती ज्योत पाहायची आहे. याच्यात पथ्य एकच आहे, शक्यतो पापण्या ब्लिंक करायच्या नाहीत, हलवायच्या नाही आहेत. काय होणार आहे की पापण्या म्हणजे डोळे गरम होतील, डोळ्यातून पाणी आल्यासारखं वाटेल, हरकत नाही. पाणी येणं चालेल तरी ते बघायचं आहे. तुम्हाला बघणंच ज्यावेळी असं वाटतं आता शक्य नाही, त्यावेळी शांतपणे डोळे बंद करून घ्यायचे. आता एखाद्याला खूपच जळजळ होत असेल तर कृपया मग त्यावेळी ते त्राटक थांबवा, चांगलं जाऊन डोळ्यावर थंड पाणी मारून घ्या. त्याच्या त्या डोळ्यात दोष असू शकतो, पण इतरांनी हे करायला हरकत नाही. कालांतराने सुरुवातीला 1.5
मिनिट 2 मिनिट जमत असेल, मिनिटभर जमत असेल, काही हरकत नाही. तुम्ही ती प्रोसेस वाढवू शकता. जसं प्रोसेस वाढतील तसं तुमची मिनटं पण वाढतील. 5 मिनिटं 10 मिनिटापर्यंत पण काही साधक पाहतात. ठीक आहे. पण आपल्याला खूप वेळ सुद्धा पाहायची नाही आहे. जे काही काही मिनटं तुम्ही ती मेणबत्तीची ज्योत पाहताय, पाहून झालं. डोळे खूपच आता नाही शक्य होत, तर पापण्या स्थिर आहेत, त्या हळूवारपणे पापण्या बंद करून घ्यायच्या. आता पापण्या बंद केल्यावर काय करायचंय? अंतरत्राटक करायचंय. अंतरत्राटक म्हणजे काय? एकदा पापणी बंद करून घेतली की आपल्या 2 डोळ्यांच्या मध्यभागी भ्रुकुटी मध्यावर ती ज्योत आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला पटकन जमणार नाही, मग ती कल्पनेने पाहायचा प्रयत्न करायचा आहे. ती ज्योत जणू माझ्या तृतीय नेत्रावर, भ्रुकुटी मध्यावर किंवा आज्ञाचक्रावर स्थिरावलेली आहे किंवा डोळे बंद करून ती अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला काही सेकंद जमेल. जसा सराव वाढवत जाईल तसं जास्त वेळ सुद्धा ती ज्योत जाणवेल. ज्योत जास्त वेळ जाणवणं अधिक चांगलं, अंतरत्राटक चांगलं होणं असं म्हटलं जातं. आता अंतरत्राटक चांगलं म्हणजे त्याच्या रिझल्ट चांगले मिळणं. आता रिझल्ट तर असे मिळणार आहेत. तुम्ही ही कृती साधारण 3 ते 4 वेळा रिपीट करायची ज्योत पाहण्याची. आता ह्याला कालावधी तुम्हाला कमीत कमी 5 मिनिटं लागू शकेल त्राटक करताना. जास्तीत जास्त 8 10 15 मिनिटं लागू शकेल. खूप वेळ पण त्राटक करण्यात काही अर्थ नाही. थोडा वेळ करायचा आहे, पण व्यवस्थित करायचं आहे. आणि त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं कन्सिस्टन्सी, सातत्य राखणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही 21 दिवस अध्यात्मात म्हटल्याप्रमाणे 45 डेज 90 डेज कंटिन्यू विधी करू शकता. या त्राटकामुळे बरेचसे फायदे होतात. आता आपण हे फायदे काय हे पाहू. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे मनाची एकाग्रता वाढते, फोकस वाढतो, कॉन्सन्ट्रेशन वाढते, एकाग्रता वाढते. कॉन्सन्ट्रेशन त्याला म्हणजे स्मरणशक्ती वाढते. एकाग्रतेने काम केल्यामुळे ते स्मरणात चांगलं जातं. दुसरं, विल पॉवर वाढते. विल पॉवर वाढवण्यासाठी ज्योतित्राटकाचा खूप चांगला फायदा होतो. इन्स्टिट्यूशन पॉवर वाढते, कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो. त्याच्यानंतर मनाच्या शांतीसाठी सुद्धा, मनशांती म्हणतो आपण, त्याच्यासाठी सुद्धा या त्राटकाचा चांगला उपयोग होतो. सातत्याने त्राटक केल्यामुळे मनाचे विचार कमी केले जातात. ऑटोमॅटिकली मनामध्ये आपण म्हणतो 1760 विचार येतं किंवा मानसशास्त्रात म्हटलं जातं एका दिवसभरात 70,000 विचार जवळजवळ मनात असतात. पण तुमचं मन एकाग्र व्हायला लागलं त्राटकामुळे की ह्या मनाच्या विचारांमध्ये कमतरता म्हणजे कमी व्हायला लागतात. मन एकाग्र होतं, मनाची एकाग्रता वाढते, मनशांती वाढते. त्याचबरोबर चांगल्या झोपेमध्ये सुधारणा होते. तुमची झोप अधिक चांगली येण्यासाठी त्राटकाचा उपयोग होतो. त्याच्यानंतर डोळ्यांची शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा ज्योतित्राटकाचा उल्लेख होतो. तुमच्या डोळ्यांचे स्नायू बळकट होतात, त्यामुळे नजर तेज होते किंवा लांबचा चष्मा थोडाफार कमी होऊ शकतो. त्याच्यानंतर आध्यात्मिक लोक असतात जी आज्ञाचक्र जागृत करण्यासाठी काही प्रयोग करत असतात, तर त्याच्यासाठी सुद्धा ज्योतित्राटक हे महत्त्वाचे मानले जातात. आज्ञाचक्रावर चांगला प्रभाव पाडणं हे ज्योतित्राटकाने शक्य होतं. मित्रांनो, असे बरेच फायदे होतात. आम्ही आत्मसंमोहन किंवा हिप्नॉसिस शिकताना या त्राटक करायला सांगतो. त्याच्यामुळे हिप्नॉटिझम शिकताना सुद्धा बराच फायदा होतो. आध्यात्मिक संमोहनशास्त्र, स्पिरिच्युअल हिप्नॉसिसमध्ये या गोष्टी सांगितल्याच आहेत. मित्रांनो, त्राटकाचे प्रचंड फायदे आहेत, पण त्याच्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. आता त्राटक कोणी करू नये हा सुद्धा एक भाग आपण पाहू. मित्रांनो, जर एखाद्याला कॅटरॅक्टचा ऑपरेशन झालं असेल, इतर काही डोळ्यांची सर्जरी झाली असेल, डोळ्यांना दुखापत झाली असेल किंवा काही लहानपणापासून डोळ्यात मेजर व्यंग असेल, त्रास असेल किंवा नजरेचा काही त्रास असेल, खूप जळजळ होत असेल डोळ्यांची, तर कृपा करून तुम्ही त्राटक करू नका. पण बाकी तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्राटक करायचं आहे. त्याचा प्रचंड चांगला फायदा होतो मित्रांनो. आणि तुम्हालाही ह्या त्राटकाच्या विधीमुळे कसा फायदा झाला हे जरूर तुम्ही मला इकडे कॉमेंट्स करून कळवायचं आहे. आणि मित्रांनो, त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये सुद्धा
काही असेच विषय असतील ज्याच्यावर मी अधिक व्हिडिओ घेऊन यावं असं वाटत असेल तर जरूर ते विषय कमेंट्समध्ये मला कळवायचे आहेत. आपण त्याच्यावर सुद्धा अधिक तुमच्या म्हणजे मताचा मान ठेवून अधिक व्हिडिओ तयार करूया. मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. यापुढे असेच दर्जेदार व्हिडिओ आणि अधिक सोप्या भाषेत कशी विधी करायची किंवा कशी कृती करायची ह्या मार्गदर्शनाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणणारच आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तो व्हिडिओ पटकन अल्गोरिदमनुसार तुम्हाला दिसू लागेल. तर मित्रांनो, जरूर चॅनल सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार. तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे त्राटक करत राहा, त्याचे फायदे अनुभवा. धन्यवाद.